अर्चना हिचा मृत्यू 6 मे रोजी झालाय। आता या घटनेला 2 महिने पूर्ण होऊन गेले, पण अजूनही तिला न्याय मिळालेला नाहीये। तर आम्ही त्याच्यासाठीच तिला न्याय मागण्यासाठी आज इथं सगळ्या महिला जमलेलो आहोत आणि पोलीस कंप्लेंट केली, सगळं केलं, पण आजपर्यंत पोलिसांनी सगळे उडवाउडवीची उत्तरं दिलेत। आणि उलट पोलीस यांना म्हणतात तिच्या आईला की तुम्हाला जर आरोपीचा पत्ता कळला तर आम्हाला सांगा। तर त्याच्यासाठी आमची सगळ्यांची अशी इच्छा आहे की पोलीस यंत्रणेने याच्यात खास लक्ष घालावं आणि अर्चनाला न्याय मिळूनच दिला पाहिजे। तिचे छोटे छोटे 2 मुलं आहेत, यांनी कुठं जायचं, यांनी काय करायचं, आता यांचा भार कुणी उचलायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या महिलांच्या वतीने मी विनंती करते की तिला अर्चनाला न्याय मिळालाच पाहिजे आणि स्पेशली पोलीस यंत्रणेने त्याच्यात जातीने लक्ष घालणं गरजेचं आहे, तरच आरोपी सापडत। कारण आम्ही सगळ्या महिला असं सांगतो की तिने ती आत्महत्या केलेली नाहीये, तर तिला मारलेलं आहे। त्याच्यामुळे आम्हा महिलांना सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि तिच्या या 2 लेकरांना सगळ्यात महत्वाचा न्याय मिळालेला पाहिजे। आणि तिच्या आईचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या। अर्चना अमोल गायकवाड हिचा मृत्यू 6 मे रोजी झालेला आहे। ती घटना संदर्भात बोलायचं आहे। घटना त्यांनी घडून आणलेली आहे, हे आम्हाला सगळ्याला संशय आहे की त्यांनीच मारलेले आणि तो आजपर्यंत फरार आहे। डिपार्टमेंट त्याला म्हणजे मॅनेज आहे असं आमचं घरच्यांचं म्हणणं आहे, कारण तिथं पोलीस चौकीला उडवडीचे उत्तर देतात। कारण तो जर अटक झाला होता तर पोलिसांनी घरच्यांना सांगायला पाहिजे। आमची बहीण तिथं कंप्लीट करायला गेली होती पोलीस चौकीला, त्यावेळेस त्या साहेबांनी सांगितलं तुम्ही PM करा, अंतिम संस्कार करून घ्या, नंतर गुन्हा दाखल करा। मग त्याला ते ED मार्फत ठेवल्यानंतर यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं तुमचा आरोपी आणला, तुम्हाला काय फिर्याद द्यायची द्या, असं पोलिसांचं कर्तव्य होतं। पण त्यांनी आमची दिशाभूल केली, आम्हाला ते अंतिम संस्कारात वेळ गेला। आम्ही 8 तारखेला गुन्हा दाखल करायला गेलो तोपर्यंत त्यांनी ED मध्ये आरोपीला सोडून दिलं। आरोपी तेव्हापासून फरार आहे आणि आम्ही वारंवार चक्रा गुन्हा दाखल 8 तारखेला रजिस्टर गुन्हा आहे। 8 तारखेपासून आम्ही कोतोली पोलीस स्टेशनला चक्रा मारतो। हे 2 लेकरं घेऊन, त्या मयत मुलीची आई घेऊन, आम्ही मामा लोक, माझे भाचे वगैरे, त्या मुलीचे भाऊ, आम्ही सगळे जातो, येतो, भेटतो। PI साहेब दराडे साहेबांना भेटलो, ते म्हणले तपास यांच्याकडे। पाटील साहेबांना भेटतो, ते म्हणले आम्ही इकडे जातो, ट्रेस लागतो, हे लागतो। मग आरोपी कोणता असा माहीर आहे जो आज घटना होऊन जर 2 महिने बाहेर असेल तर तो मोठा गुन्हेगार झाल्यासारखा आहे। त्यांनी काय मॅनेज केलं का हे आम्हाला संशय व्हायला लागला। त्या मुलीला न्याय भेटला पाहिजे। हे 2 तिचे लहान लेकरं आहेत, त्यांचा काहीतरी निर्णय लागला पाहिजे याच्यामध्ये, आमची हीच अपेक्षा आहे। जर आज महिला जर आज SP साहेबाला भेटून न्याय मागत असेल तर पोलिसांची ही बाब खरंच नाही का एकदम नाही का कमजोर येते। कारण महिलांना आहे ना न्याय लगेच मिळाला पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे। कारण महिलांना असे आंदोलन वगैरे करायची गरज नाही भासली पाहिजे। तत्कालीन त्या पोलीस चौकीला त्यांच्या घटनास्थळी ज्या विभागामध्ये पोलीस चौकी येते तिथं त्यांनी कंप्लेंट घेऊन त्या महिलांना न्याय द्यायला पाहिजे। SP पर्यंत यायचं कारणच नाही। जर आज यांची एक मुलगी मयत झालेली नाही का, तो गायकवाड अमोल गायकवाड हा डॉक्टर, हे सगळं आज शहरात नगरमध्ये फिरून जातोय नाही का, नगरमध्ये राहतोय, मग यांना लोकेशन सापडत नाही का? आज 15 दिवसापूर्वी त्यांनी केडगाव मधून दागिने सोडून दिले, मग पोलिसांना कळत नाही का या गोष्टी? मग आम्ही वारंवार त्याला सांगतो की तिथं आलेला आहे, तो गेलेला आहे, मग या तपासामध्ये असं कपात का जाणवतोय? म्हणून या महिलांच्या वतीने आज आम्ही SP साहेबांना एक निवेदन दिलं। या निवेदनात जर सापडला नाही एवढ्या 8 दिवसात तर आम्ही आत्मदहन करणार आहे। त्या कुटुंबाच्या वतीने आम्ही एवढं न्याय मागण्यासाठीच हा विषय केलेला आहे। माझी मुलगी अर्चना, हिला ना पहिल्यापासून त्रास होता आणि तिला खूप मारहाण करायचा, म्हणजे हे करायचा, धमक्या द्यायचा, हे करून या मुलांना पण मारायचा आणि त्याच्यामुळे ती खूप खूप वैतागलेली होती। आणि त्यांनीच ते मारलं। ज्या दिवशी असं घडलं त्या दिवशी हा मुलगा सांगत आला की माझ्या मम्मीला पप्पांनी लटकवलंय। ह्या मुलांनी सांगितलं मला की मम्मीला लटकवलं आणि मग त्याच्यामुळे आम्ही पळत गेलो तर तो तिथं तिच्या जवळच उभा होता आणि माझी एक दुसरी नात गेली तरी ती म्हणली काका हे काय केलं? तर तो वरून पाणी ओतत होता, तिला सोडा म्हणलं तरी तिने सोडलं नाही। माझ्या नातीने कापलं ते, पण त्यांनी कापलं नाही आणि आमचे सगळे आले। मग तो तिथून फरार झाला आणि आजपर्यंत फरार आहे। आणि मग मी त्या मुलीला दवाखान्यात नेल्याच्या नंतर मी पोलीस चौकीत गेले, तिथं मला दराडे साहेबांनी मला हाकलून दिलं तिथून, म्हणजे आम्ही आताच कंप्लेंट घेणार नाही, तर नंतर कंप्लेंट घेऊ, तुमचं जेव्हा ते काय होईल तेव्हा कंप्लेंट घेऊ, PM झाल्याच्या नंतर घेऊ। नंतर 8 तारखेला कंप्लेंट घेतली आमची
तोपर्यंत कंप्लीट नाही, तेव्हापासून तो फरार आहे. आणि त्याला त्यांनी आणलं पण कोणत्या बेसवर आणलं आणि कोणत्या बेसवर त्यांनी सोडलं त्याला, हे आम्हाला हे पाहिजे. नेमकं कसं आणलं तुम्ही? आमची कंप्लेंट तर नाही घेतली, मग आणलं कसं काय आणि सोडलं कसं काय त्याला? आणि आम्हाला सांगितलं पण नाही. डॉक्टर अमोल गायकवाड त्याला आणलं, कोणत्या बेसवर आणलं आणि कोणत्या सोडलं आम्हाला सांगितलं पण नाही या पोलिसांनी की आम्ही आणलंय आणि आम्ही सोडलंय. पण आम्ही जेव्हा कंप्लेंट करायला गेलो तेव्हा म्हणे सोडून दिला आम्ही. म्हणजे हे आम्हाला असे करतात, मग न्याय कुणाकडे मागायचा आम्ही? मग हे मुलांचं मी काय करू आता? नाही तर मी नाही हे झालं तर मी 2 मुलांना घेऊन मी आतमध्ये इथं DSP ऑफिस समोर करेन या 2 मुलांना घेऊन. त्यांनी जर मला 4 दिवसात न्याय दिला नाही तर मी आत्मदहन करीन या 2 मुलांना घेऊन. आणि हा पकडलाच पाहिजे. नाही पकडला एवढ्या 4 दिवसात तर मी हे करणार ते.